प्रणाली मोहन हेब्बाळकर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हंदेवाडी गावच्या असून सध्या मुंबई लालबाग येथे वास्तव्यास आहेत. प्रणाली हिने डिझाईन क्षेत्राला विविध स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून दिल्याने तिच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होता. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या प्रणाली यांच्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचा मोठा संघर्ष आणि पाठिंबा आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक संघर्ष आणि मर्यादा असूनही त्यांच्या आईवडिलांनी मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. सुरुवातीला प्रणाली आपल्या आजोबांच्या जुन्या शिवण मशीनवर काम करत होत्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं स्वप्नांना साथ देत आधुनिक आणि ॲडव्हान्स्ड मशीन घेऊन दिली. या नवीन मशीनमुळे त्यांच्या कामाला अधिक वेग मिळाला आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. 12वी नंतर त्यांनी मुंबईतील रचना संस्थेत फॅशन डिझायनिंगचा 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरात फॅशन क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबातील फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या त्या पहिल्याच मुलगी ठरल्या. प्रणाली यांनी 3 वर्षांपूर्वी अपॅरल या नावाने स्वतःचा ब्रँडची सुरुवात केली. ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न, ब्रायडल तसेच वेस्टर्न आउटफिट्स तयार करण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांच्या डिझाईन्समध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन कल्चर आणि मॉडर्न फॅशन यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. ब्रँड सुरू केल्यानंतर त्यांनी अनेक कलाकारांसोबत काम केलं असून त्यामध्ये राखी सावंत, गौतमी पाटील, प्रियदर्शनी, आरती जळगावकर, साक्षी गांधी आणि नम्रता प्रधा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 2025 मध्ये मराठी फॅशन वीक मध्ये त्यांनी स्वतःचा फॅशन शो सादर करत 12 मराठी सेलिब्रिटींसोबत काम केलं. तसेच लोकप्रिय बिग बॉस मराठीसाठीही त्यांच्या आउटफिट्सची निवड करण्यात आली. त्यांनी डिझाईन केलेले आउटफिट्स राखी सावंत आणि अनुश्री माने यांच्यासाठी पाठवण्यात आले होते. हा त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा अचीव्हमेंट मानला जातो. अलीकडेच त्यांच्या डिझाईन केलेल्या आउटफिटला जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कॅनस फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकण्याची संधी मिळाली. हा क्षण त्यांच्या करिअरमधील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरला. भारतीय परंपरा, पैठणी इन्स्पायर्ड फॅशन आणि हँडक्राफ्टेड डिझाईन्स जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरत आहे. मराठी फॅशन वीक, बिग बॉस मराठीसाठी आउटफिट्स डिझाईन्स करण्याची संधी आणि कॅनस रेड कार्पेट हे त्यांच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या अचिव्हमेंट्सपैकी आहेत. पुढील काळात स्वतःचा बिझनेस अधिक मोठ्या स्तरावर विस्तारून भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख मिळवून देण्याचं त्यांचं ध्येय आहे. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.